नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आद्विक करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं हार्दिक स्वागत करतो। डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षा 2026 जी होणार आहे आगामी काळात, यासाठीची PYQ विश्लेषण सिरीज आपण सुरू करत आहोत। आतापर्यंतच्या डिपार्टमेंटल PSIच्या जेवढ्या परीक्षा झालेल्या आहेत 2017 पासून तर 2023 पर्यंतच्या या सर्व परीक्षांचं PYQ विश्लेषण आपण बघणार आहोत। खास करून GS विषयाचं PYQ विश्लेषण आपण बघणार आहोत। यामधले सगळे विषय आपण बघणार आहोत। आज आपण भूगोल विषयाला सुरुवात करतोय आणि भूगोल विषयाचे 2017, 2021, 2023 या वर्षाचं आपण PYQ विश्लेषण बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला आणि या PYQ विश्लेषण सिरीजला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे 2017 PSI डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेचा। 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्हे लोकसंख्या घनतेच्या उतरत्या क्रमाने लावा। आता आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त घनता ही मुंबई उपनगरची, त्यामुळे हे दोन पर्याय इलिमिनेट करून टाका, हे येणारच नाहीत। मग येतं आपलं उत्तर 2 आणि 3 मध्ये। आता दुसरा मुंबई शहर आहे, इथं पण दिलेला आहे। तिसरा मात्र ठाणे जिल्हा आहे आणि चौथा पुणे जिल्हा आहे, त्यामुळे आपलं उत्तर आहे क्रमांक 3। मग याचं विश्लेषण आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो। बघा, घनतेनुसार 2011 नुसार ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर त्यापूर्वीची ही किती होती तेही सांगतो। मग पहिला आहे मुंबई उपनगर 20,980 घनता आहे। दुसरा आहे मुंबई शहर 19,652 घनता आहे। नवीन ठाणे म्हणजे पालघर ठाणे वेगळा झाल्यामुळे याची 1900 आहे, पण खरं तर अगोदर याची घनता 1157 चौरस किलोमीटर होती। त्यानंतर पुणे चौथा लागतो 603 आणि कोल्हापूर 504, असे 5 टॉप आहेत। आणि शेवटचे बघा, गडचिरोली सर्वात कमी घनता 74 आहे, सिंधुदुर्ग 163 आहे, चंद्रपूर 193 आहे, रत्नागिरी 197 आहे आणि यवतमाळ 204 आहे। टॉप शेवटचे आणि टॉप पहिले जर आपल्याला माहित असलं तर उत्तर लवकर निघतं, म्हणून आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन। कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील एकूण लांबी, आता बघा महाराष्ट्राची एकूण किनारपट्टीची लांबी आता सध्या 877.98 आहे। अगोदर ती किती होती? 720 होती। 877.97, समजा 878 काही संदर्भांमध्ये दिलेली नवीन आहे ती। मग हे तर उत्तर येणार नाही, ओके, त्यामुळे हा पर्याय इलिमिनेट झाला। हे दोघही पर्याय इलिमिनेट झाले, जवळजवळ नाहीये, तर 382 याचं उत्तर आहे। काही संदर्भांमध्ये हे 381 दिलेले। काय? काही संदर्भ पुस्तकांमध्ये कोकण रेल्वेची लांबी 381 दिली। खरं पाहिलं तर टोटल लेंथ याची 843 किलोमीटर आहे। त्यांनी आपल्याला महाराष्ट्राची लेंथ विचारलेली। मग भविष्यात असाही प्रश्न येऊ शकतो, पूर्ण लेंथ विचारू शकतात। मग आपण जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, कोकण रेल्वे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या अशा 4 राज्यांच्या किनाऱ्यावरती ही कोकण रेल्वे वसलेली आहे। कोकण रेल्वे महामार्गाची स्थापना 26 जुलै 1990 ला झाली होती आणि सुरुवातीला 225 कोटीच्या भांडवलाची निर्मिती करण्यात आली होती। केंद्र सरकारने यासाठी 51%, महाराष्ट्र शासनाने 22%, गोव्याने 6%, कर्नाटकने 12% व केरळने 6% दिले होते। असं सहकार्य केलं होते, लोहमार्ग तयार केला गेला। 1990 च्या आसपास कामाला सुरुवात झाली। 1998 पर्यंत कोकण रेल्वेचं काम पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही। अगोदर ती स्वायत्त तत्वावर कोकण रेल्वे काम करत होते, नंतर ते रेल्वे महामंडळाकडे गेलेलं आहे। मग कोकण रेल्वे मार्गाची एकूण लांबी 843 होती, महाराष्ट्रात 381। आता मी बोललो काही संदर्भांमध्ये 382 आहे, काही ठिकाणी 381। सध्या 34 स्टेशन्स महाराष्ट्रात आहेत आणि जवळजवळ आपण बघितलं 179 पूल, 1819 छोटे पूल वगैरे आहेत। आता हे माहिती अपडेट झालेली आहे, आपली स्टेशनची संख्या सुद्धा वाढलेली आहे नवीन अपडेट नुसार, तर आर्थिक पाहणीच्या आकडेवारीनुसार ते आपल्याला कळेल। मग खालीलपैकी भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणतं आहे? आता तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न। आता बघा, गोड्या पाण्याचं सर्वात मोठं भारतातलं सरोवर आहे उलर, कारण उलर आणि दाल हे दोघेही गोड्या पाण्याचे आहेत। आता आपल्याला सगळ्या ऑप्शन मध्ये जवळपास जे दिलेले आहेत हे सगळे गोड्या पाण्याचेच दिलेले आहेत। उलर हे जम्मू काश्मीर मध्ये आहे, दाल सुद्धा जम्मू काश्मीर मध्ये, भीमताल, नैनीताल हे उत्तराखंड मधले आहेत आणि हुसेन सागर हे हैदराबाद जवळ आहे। सो अशा पद्धतीने हे 4
काय गोड्या पाण्याचे सरोवर आहेत असं म्हणता येईल आपल्याला. आता त्याच्यामध्ये आपल्याला मग सरोवरांबद्दलची सगळीच माहिती असली पाहिजे. आपल्याला भविष्यात असा प्रश्न येऊ शकतो, वेगवेगळे सरोवरे विचारले जाऊ शकतात. मग बघा, उलर सरोवर जम्मू काश्मीर मध्ये आहे, भारतातील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे. त्यानंतर दाल सरोवर जम्मू काश्मीर मध्ये शिकारा बोटी तरंगते बाग साठी ही प्रसिद्ध आहे. त्यानंतर चिल्का सरोवर ओडिशा मध्ये आहे, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. लोकटक हे तरंगते सरोवर म्हणून प्रसिद्ध आहे, मणिपूर मध्ये येतं. पुलिकत सरोवर हे आंध्र प्रदेश तामिळनाडू मध्ये येतं, भारतातील दुसरे मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर मानलं जातं. सांबर हे राजस्थान मध्ये भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचं अंतर्गत सरोवर, म्हणजे आपण देशांतर्गत जर विचार केला तर सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर हे काय म्हणतात सांबर आहे. वेमनाड सरोवर केरळमध्ये, केरळ मधलं सर्वात मोठं सरोवर आहे. आणि लोणार सरोवर हे महाराष्ट्रामध्ये जे उल्कापातामुळे तयार झालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीचे वैशिष्ट्य आपल्याला विचारले जाऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला माहित असलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अतिपर्जन्याची ठिकाणे आणि जिल्हे यांच्या जोड्या लावा असा प्रश्न आहे. बघा, आंबोली हे ठिकाण सिंधुदुर्ग मध्ये आहे, सर्वात जास्त पाऊस याच ठिकाणी पडतो, 747 सेंटीमीटरच्या आसपास इथं पाऊस पडतो. माथेरान हे रायगड मध्ये आहे, जवळजवळ 517 सेंटीमीटरच्या आसपास इथं पाऊस पडतो. खंडाळा पुण्यामध्ये येतं. गगनबावडा हे कोल्हापूर मध्ये येतं. या ठिकाणीही जवळजवळ गगनबावडा मध्येही 621 सेंटीमीटरच्या आसपास पाऊस पडताना आपल्याला दिसतो. आणि खंडाळ्यामध्येही जवळजवळ 500 सेंटीमीटरच्या आसपास, 478 ते 500 सेंटीमीटरच्या आसपास इथंही पाऊस पडताना आपल्याला दिसतो. म्हणून ही सर्वाधिक पावसाची ठिकाणं आहेत. आणि ती कोणत्या जिल्ह्यामध्ये, असा सोपा प्रश्न त्यांनी विचारलाय, पर्जन्याचं प्रमाण नाही दिलंय आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्रातील सर्वात जास्त व सर्वात कमी पावसाचे ठिकाणे. बघा, मग इथं नेक्स्ट प्रश्न म्हणण्यापेक्षा मी एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे बघा. आंबोली 747, महाबळेश्वर 623, गगनबावडा 621, माथेरान 517, बीरा 502 आणि खंडाळा 471. बघा, मी बोललो होतो 401. आता काही संदर्भामध्ये थोडी आकडेवारी वेगळी आहे, पण राहू द्या माहिती. 471 सेंटीमीटर. त्यानंतर पुसे सावडी सातारा 38.75, सोमठाणे 43.6, कोकण कोडेगाव माळ 43.13, संगमनेर 46.78. आता हे आकडेवारीमध्ये थोडंफार तुम्हाला इकडे तिकडे दिसेल काही संदर्भांमध्ये, कारण ते अपडेटेड असतं. म्हणून जवळपास आकडेवारी लक्षात ठेवा. आयोग आकडेवारी विचारत नाही, शक्यतोवर ते डायरेक्ट जोड्या लावा असा प्रश्न विचारतात. ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या मृदेने भारताचा सर्वात जास्त प्रदेश व्यापलेला आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं बरेच जण फसण्याची शक्यता आहे, कारण काळी मृदा पहिलाच ऑप्शन आहे, म्हणून काळी मृदा उत्तर लिहून टाकू आणि पुढे जाऊ. तर तुम्ही चुकणार हे उत्तर. मग तर याचं उत्तर काळी मृदा नाहीये, तर गाळाची मृदा ही भारतामध्ये सर्वात जास्त आहे. मग त्यानंतर तांबडी मृदा येते, मग काळी मृदा येते. म्हणजे 2 नंबरला तांबडी आहे, 3 नंबरला काळी मृदा आहे. म्हणून गाळाची मृदा ही सर्वात जास्त आहे. उत्तर भारतीय मैदान जे आहे आपल्या भारतातलं, हे गाळाच्या मृदेने पूर्णपणे व्यापलेलं आहे. मग आपण बघू शकतो बघा की कोणती मृदा कुठं आढळते आणि कोणत्या किती टक्के तिने पर्सेंटेज व्यापलेला आहे. बघा, गाळाची मृदा 43% जवळपास सुमारे हा अंदाजे आहे. उत्तर भारतीय मैदान मध्ये आपल्याला खास करून आसामचं मैदान, जे काही नद्यांचं प्रदेश आहेत या प्रदेशामध्ये ही सापडते. त्यानंतर तांबडी मृदा 18.5% आहे. तामिळनाडू, कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्राचा खरं तर उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे, उत्तर कोकणचा भाग आहे. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, ईशान्येकडील प्रदेशामध्ये सापडते. काळी मृदा हे महाराष्ट्र पठारावर मोठ्या प्रमाणावर सापडतं किंवा डेक्कन पठारावर सापडतं, जवळपास 15% आहे. पर्वतीय मृदा 8.7% आहे, जे काही सर्व पर्वतीय क्षेत्र आहे, हिमालय क्षेत्र आहे त्यामध्ये सापडते. वाळवंटी मृदा ही पश्चिम राजस्थान, जिथं राजस्थान आहे, थरचं वाळवंट या भागात सापडते. जांभी मृदा 3.7% आहे, पश्चिम घाटचा जो भाग आहे, खास करून दक्षिण कोकण या भागात आपल्याला जांभा मृदा सापडते. क्षारयुक्त अल्कली मृदा 1.2% आहे, ही जिथं जिथं जास्त क्षारयुक्त पाणी होतं, म्हणजे जिथं जिथं पाण्याचा पुरवठा जास्त होतो अशा भागात ही क्षारयुक्त मृदा आपल्याला जास्त सापडते. आणि दलदलीची मृदा बिहार वगैरेचा जो भाग आहे, जिथं जास्त पाणी अतिरिक्त जलसिंचन झालंय, या ठिकाणी ही मृदा सापडते. सुंदरबन वगैरे या भागात सापडते, अल्प प्रमाणात आहे ती.
त्यानंतर 2011 सालच्या जनगणनेनुसार भारतात कोणत्या राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता होती? आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जर विचार केला तर लोकसंख्येच्या घनतेबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी महाराष्ट्राचे मुद्दे सांगितले, तसा भारतावर पण प्रश्न आलेला आहे बघा. भारतामध्ये जर विचार केला तर अरुणाचल प्रदेश यामध्ये सर्वात कमी घनता आहे. काय? अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त घनता आहे, सर्वात कमी घनता आहे. आणि सर्वात जास्त घनतेचा विचार केला तर बिहार राज्यामध्ये सर्वात जास्त घनता आहे. मग आपल्याला हे माहित असलं पाहिजे. तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या राज्यामध्ये किती आहे बघा. बिहार राज्यामध्ये 1106 घनता आहे. पश्चिम बंगालमध्ये 1028. 2001 मध्ये पश्चिम बंगाल 1 नंबरला होतो, बिहार खाली होता, आता बिहार 1 नंबरला आहे. केरळ 3 नंबरला, 4 नंबरला आहे यूपी आणि 5 नंबरला आहे हरियाणा. आता हा प्रश्न सुद्धा हरियाणाचा विचारला गेलेला आहे. त्यानंतर अरुणाचल प्रदेश फक्त 17 ही तिथली घनता आहे. मिझोरम 52 आहे, सिक्कीम 86 आहे. पूर्ण तीनही राज्य 100 स्क्वेअर किमी पेक्षाही कमी आहेत, कारण डोंगराळ भाग जास्त आहे. मणिपूर 115, नागालँड 119. सर्व ईस्टर्न भाग जो आहे इथं सर्वात कमी घनता आपल्याला आढळून येतो. यावरून पण तुम्ही इलिमिनेशन पद्धतीने हे लिहू शकतात. सो घनतेनुसार सर्वात जास्त घनता बिहार, सर्वात कमी घनता अरुणाचल प्रदेश. सोपा होता हा क्वेश्चन. खालीलपैकी कोणता जलसिंचनाचा स्रोत महाराष्ट्राचा मुख्य स्रोत आहे? लक्षात घ्या, यासाठी एक ट्रिक्स मी तुम्हाला देणार आहे. तर ट्रिक्स अशी आहे बघा, ट्रिक्स लक्षात घ्या या ठिकाणी. ती म्हणजे विकत ऊस, ही ट्रिक्स लक्षात ठेवायची. महाराष्ट्रामध्ये जे जलसिंचनाचे साधन आहेत त्यामध्ये आपण जर विचार केला तर विहीर जलसिंचन हा सर्वात मोठा स्रोत आहे. जवळजवळ 55% हे विहीर जलसिंचनने सिंचित केलं जातं, म्हणून 1 नंबर. 2 नंबर आहे 23% जवळपास कालवे जलसिंचन आहे आपल्याकडे. आणि 15% तळी म्हणल्यापेक्षा त्याला आपण तलाव जलसिंचन म्हणूया, 15% तलाव जलसिंचन आहे. आणि उपसा जलसिंचन, ज्याला लिफ्ट सिंचन म्हणतो, ते उपसा सिंचन जवळपास आपल्याकडे जर आपण विचार केलं तर ते 8% आहे. सो विहीर 55, कालवे 23, ऊस तलाव 15 आणि ऊस हे म्हणजे उपसा जलसिंचन हे आहे तुमचं 8%. यावरून तुम्ही विकत ऊस लक्षात ठेवा. वी म्हणजे विहीर, क म्हणजे कालवा, त म्हणजे तलाव आणि ऊस ऊस म्हणजे उपसा जलसिंचन. अशा पद्धतीने तुम्ही ही ट्रिक्स लक्षात ठेवू शकतात. मी तुम्हाला सगळं प्रमाण पण सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, नर्मदा नदीच्या पात्रात खोल, अरुंद घड्या आणि धबधबे आहेत. बरोबर आहे. नर्मदा नदीच्या खसदरीमधून आपल्याला वाहताना दिसते. आता बघा, नर्मदा नदीच्या पात्रात खोल, अरुंद घड्या व धबधबे आहेत. का आहेत, कसे आहेत, असा हा प्रश्न आहे. मग बघा, नर्मदा नदी खसदरीमध्ये वाहते, करेक्ट आहे. नर्मदा नदीच्या पूर्व खोऱ्यात पश्चिम खोऱ्यापेक्षा तुलनेने अधिक जास्त पर्जन्य होतं, बरोबर आहे. बुरनेर, बांजार, शेर, तवा, हिरणा, बारणा या उपनद्या आहेत. आता खरं तर थोड्याफार प्रिंट मिस्टेक आहेत या नद्यांच्या याच्या. बुरनार, बंजेर, शेर, तवा, हिरण, बरणा अशा नद्या आहेत त्या. ऍक्च्युअल थोडंफार प्रिंट मिस्टेक आहेत आयोगाचे, पण याचं उत्तर वरीलपैकी सर्व असं आहे. नर्मदा नदीचा उगम अमरकंटक, अमरकंटक या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये, काही ठिकाणी छत्तीसगड पण दिलेला आहे. तर अमरकंटक या ठिकाणी होतो. 1312 किलोमीटर या नर्मदा नदीची टोटल लेंथ आहे. महाराष्ट्रातून फक्त 54 किलोमीटर एवढी नर्मदा नदी जाते. सो नर्मदा नदीवर कपिलधारा आणि धुवाधार असे 2 धबधबे सुद्धा आहेत. बघा, कपिलधारा आणि धुवाधार हे 2 धबधबे सुद्धा या नदीवर आहेत. भेंडा घाट जवळ तिने घडई सुद्धा निर्माण केलेली आहे. नर्मदा सरोवर किंवा सरदार सरोवर हा मोठा प्रकल्प सुद्धा नर्मदा नदीवर आहे आणि ती खसदरी मधून वाहते, हे लक्षात राहू द्या. भारतातील सर्वात लांब पश्चिम नदी सुद्धा नर्मदा नदीलाच आपण मानतो. सो वैशिष्ट्य तुम्हाला सगळे सांगितले मी तिचे. त्यानंतर भारताची सर्वात लहान सीमा खालीलपैकी कोणत्या देशाशी वाटलेली आहे? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आता यासाठी तुम्हाला बचपन में MBA किया ही ट्रिक्स लक्षात ठेवायची. बचपन में MBA किया एवढी ट्रिक्स लक्षात ठेवली, तुम्हाला 7च्या 7 आपले देशांना जी सीमा लागलेली आहे आपली भारताची, ते 7च्या 7 देश लक्षात राहतील. मग ब म्हणजे बांगलादेश, बघा बांगलादेश.
मग बांगलादेशचा जर आपण विचार केला तर बांगलादेशची जवळजवळ 4096 किमीची सीमा आपल्यासोबत लागते, भूसीमा. त्यानंतर बघा दुसरा आहे चायना, चीन. चीनचा जर आपण विचार केला तर चीनची 3917 किमीची LAC धरूनची सीमा लागते. त्यानंतर तिसरा आहे पाकिस्तान. तिसरा आहे पाकिस्तान. पाकिस्तान सोबत आपली जवळजवळ 3323, काही ठिकाणी 3310 दिलेली आहे संदर्भामध्ये. त्यानंतर नेपाळ, चौथा देश आहे नेपाळ. नेपाळ सोबत आपण जवळपास 1758 किमीची सीमा लागते. त्यानंतर म्यानमार, म्यानमार म्यानमार सोबत आपली जवळपास 1458 किमीची सीमा लागते. आता काही ठिकाणी 1752 असेल, नेपाळ सॉरी 1458 म्यानमार आहे. त्यानंतर भूटान, भूटानची सीमा आपली जवळजवळ 587 चौरस म्हणजे किलोमीटर सीमा लागते भूटानला आपली. त्यानंतर शेवटचा आहे अफगाणिस्तान. बघा आला अफगाणिस्तान. अफगाणिस्तान सोबत फक्त आपली 80 किलोमीटर काही संदर्भामध्ये आणि काही संदर्भामध्ये 120च्या 108च्या आसपास दिलेली आहे. हा अंदाजित आहे, पण 80 काही ठिकाणी मानले जाते, 108 काही ठिकाणी संदर्भामध्ये आहे. सो असं बचपन में MBA किया. मग सर्वात कमी बघा, आपल्याला आकडेवारी विचारलेली नाहीये कारण बऱ्याच ठिकाणी ती संदिग्ध आहे, त्यामुळे ते डायरेक्ट कमी जास्त वाला पर्याय ऑप्शन विचारतात आणि त्याचं उत्तर आहे सर्वाधिक विचारलं असतं तर बांगलादेश, सर्वात कमी विचारलंय तर अफगाणिस्तान. लक्षात राहू द्या. चला नेक्स्ट. आपली नवीन तिसरी आवृत्ती महाराष्ट्राचा भूगोल येते. मी थोडक्यात सांगण्यासाठी तुम्हाला सांगतोय. आतापर्यंत आपली ही दुसरी आवृत्ती होती. आता तिसरी अपडेटेड आवृत्ती आपली येणार आहे आणि लवकरच ती मार्केटमध्ये येणार आहे. या आवृत्तीवरच आपण आपल्या सिरीज पण कंटिन्यू करणार आहोत. चला सुरुवात करूया, मग पुढच्या लेक्चरला कंटिन्यू ठेवूया. मग आपण 21चं विश्लेषण बघणार आहेत. आता आपण 17चं बघितलं, आता 21चं. महाराष्ट्रातील सर्व जिल्हे प्रशासकीय विभागात विभागलेले आहेत. कोणत्या प्रशासकीय विभागात विभागलेले आहेत? तर बघा किती प्रशासकीय विभागात विभागलेले आहेत? तर 6 प्रशासकीय विभाग आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. 6चे नाव लिहितो बघा. छत्रपती संभाजीनगर, आता नाव बदललेलं आहे, लक्षात राहू द्या. याला पहिले आपण औरंगाबाद विभाग म्हणायचो, औरंगाबाद म्हणायचो. त्यानंतर दुसरा आहे तुमचा नाशिक, तिसरा आहे तुमचा पुणे, चौथा आहे तुमचा नागपूर, पाचवा आहे तुमचा अमरावती नंतर येतो तुमचा कोकण. असे 6 प्रशासकीय विभाग आहे. त्यासाठी ट्रिक्स पण आहे, औना पुना अकेले अशी एक ट्रिक्स पण आहे, ती लक्षात राहू द्या, मी सांगेल तुम्हाला कधीतरी. सो असे 6 प्रशासकीय विभाग या ठिकाणी आहेत. चला नेक्स्ट, राज्य आणि जलविद्युत प्रकल्प यांची माहिती द्या. आता इथं सोपं आहे, आपल्याला जलविद्युत प्रकल्प दिलेले आहेत आणि मेजर म्हणजे जे ओळखीचे तेच दिलेत, फार काही त्यांनी ताणलेलं नाहीये. तर आपल्याला एवढं तर माहिती आहे की हिराकूड हे ओडिसामध्ये आणि हे सर्वात लांब धरण म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे तिथं जलविद्युत प्रकल्प आहे. तर तो कुठे आहे मग? हिराकूड ओरिसामध्ये या ठिकाणी येतं. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये काय येतं? तर गांधीसागर हा मध्य प्रदेशमध्ये आहे. तुंगभद्रा हा कर्नाटकमध्ये येतो आणि दुर्गापूर हा कुठे आहे? पश्चिम बंगालमध्ये आहे. मग बघा आपण कर्नाटकचं अ च 4 आहे, म्हणजे 2 ऑप्शन इलिमिनेट झालं. पण ड च 2 होतं, गांधीसागर ड च 2 अ च 4, एकमेव ऑप्शन आपला 1 नंबरचं उत्तर या ठिकाणी आपल्याला भेटून जातो. बघा इलिमिनेशन पद्धतीने तुम्हाला उत्तर काढणं सोपं आहे. किंवा मला क च 3 माहिती आहे, हिराकोड. बघा क च 3 एकमेव ऑप्शन आहे, त्याच्यावरून पण डायरेक्ट उत्तर येतंय. ओडिसा हिराकूड मला माहिती आहे, तरी उत्तर या ठिकाणी येतंय. म्हणून बघा इलिमिनेशन मेथड महत्वाची आहे. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस औरंगाबाद, आताचा छत्रपती संभाजीनगर विभाग, या विभागामध्ये 8 जिल्हे आहेत. बघा सर्वाधिक जिल्हे असणारा विभाग छत्रपती संभाजीनगर आहे. सर्वाधिक तालुके पण याच विभागात आहेत, 76 तालुके आहेत. सर्वाधिक जिल्हे आहेत, सर्वाधिक क्षेत्रफळाने पण हाच विभाग मोठा आहे, 64,013 चौरस किलोमीटर. बघा अजून बरीच माहिती तुम्हाला देतो या विभागाची. सर्वात मोठा क्षेत्रफळाने छत्रपती संभाजीनगर, सर्वात मोठा प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर, सर्वाधिक जिल्हे छत्रपती संभाजीनगर, सर्वाधिक तालुके सुद्धा छत्रपती संभाजीनगर आहे. म्हणजे असे 3-4 प्रश्न आपल्याला इथं तयार होताना आपल्याला दिसतात. चला नेक्स्ट.
भारतातील कोडचा क्षेत्र उत्तर ते दक्षिण अशा योग्य क्रमाने लावा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा थोडा भारताच्या भूगोलावर आलेला प्रश्न आहे. आपण जर सिलेबसचा थोडा ट्रेंड बघितला तर महाराष्ट्राच्या भूगोलावर जास्त क्वेश्चन दिसतात, पण तरी काही असे प्रश्न आहेत की जे भारताच्या भूगोलावर विचारले जात असतात. बघा मग, भारतातील कोडचा क्षेत्रांवरचा हा प्रश्न आहे. आता गोदावरी तर उत्तरेला नाहीये, इथं हा पर्याय कट होऊन जातो कारण झारखंड वरती आहे. हजारीबाग आणि रांची हे झारखंड मध्ये येतात, इलिमिनेट करून टाका. त्यानंतर हा पण गोदावरीचा पर्याय इलिमिनेट करून टाका, म्हणजे आपण 50% मध्ये येऊन जातो. मग 50% मध्ये आल्यावर आपल्याला एक कळतं की रांची हे दक्षिणेला आहे आणि हजारीबाग उत्तरेला आहे, म्हणून इथं 3 नंबरचं ऑप्शन उत्तर येतं. 3 नंबरचं ऑप्शन आपलं उत्तर येतं. किंवा तुम्हाला वर्धा खोऱ्यावरून पण, आता दोघीकडे सेम असल्यामुळे इथं उत्तर काढता येणार नाही, त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट हजारीबाग, मग रांची, मग वर्धा खोरे आणि मग गोदावरी. खरं तर हजारीबाग आणि रांची हे दोघही छोटा नागपूर पठाराचा भाग आहे. छोटा नागपूरचं पठार हे कोळशा क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे, ज्याला भारताचं रूर खनिज संपत्तीचं कोठार असं म्हणतात, म्हणून त्याचाच भाग हजारीबाग आणि रांचीचं पठार. इथं कोदामचे पठार सुद्धा आहे. चला नेक्स्ट, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प टिंबटिंब जिल्ह्यात आहे. आपल्याला माहिती आहे 1969 मध्ये तारापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला होता. अमेरिकेच्या साह्याने हा प्रकल्प आपण उभारला होता. अप्सरा ही पहिली अणुभट्टी आपण उभारली होती. तर लक्षात राहू द्या, हा तारापूर पालघर जिल्ह्यामध्ये, पालघर तालुक्यामध्येच हा तारापूर अणुऊर्जा प्रकल्प प्रस्थापित आहे, हे लक्षात राहू द्या. महाराष्ट्राचा महत्वाचा अणुऊर्जा प्रकल्प. त्यानंतर बघा, सिंधू नदीच्या पात्रातील माजुली हे जगातलं सर्वात मोठं नदी बेट आहे. आता खरं तर सिंधू नदीच्या हाच पर्याय इथं चुकलेला आहे. माजुली हे जगातलं सर्वात मोठं नदी बेट आहे, हे बरोबर आहे, बट ते ब्रह्मपुत्रा नदीमध्ये, कुठे आहे, ब्रह्मपुत्रा नदीमध्ये माजुली नावाचं बेट आहे, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये दिहांग, चुकीचं आहे, तिबेटमध्ये तिला स्तांगपो म्हणतात बघा, आणि अरुणाचल प्रदेश मध्ये तिला दिहांग म्हणतात, म्हणजे उलट सुलट केलंय बघा. इथं ऍक्च्युअल हा चुकीचा आहे, हा पण चुकीचा आहे, म्हणजे उलट सुलट तिला केलंय. तिबेटमध्ये तिला सांगोपो म्हणतात, अरुणाचल प्रदेश मध्ये तिला दिहांग असं म्हणतात. सो या नदीचा उगम आपल्याला माहिती चेमा योंगडुंग या हिमनदीपासून होतो आणि ती पूर्वेकडे वाहत जाऊन तिबेट, चीन मध्ये वाहत जाऊन अरुणाचल प्रदेश मध्ये प्रवेश करते. तत्पूर्वी तिला अरुणाचल प्रदेश मध्ये जेव्हा प्रवेश करते तेव्हा तिला दियांग म्हणतात. तत्पूर्वी तिला तिबेट मध्ये स्तांगप्पो किंवा यारलोंग झांगबो या नावाने सुद्धा ओळखलं जातं. म्हणून इथं दोन्ही विधानं चूक आहेत, दोघीही विधानं चुकलेले आहेत, कारण सिंधू नदीमध्ये नाही तर माजुली हे बेट ब्रह्मपुत्रा नदीमध्ये आहे आणि ब्रह्मपुत्रा नदी ही तिबेटमध्ये स्तांगोप्पा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये दिहांग नावाने ओळखली जाते, लक्षात राहू द्या. चलो नेक्स्ट, पुढील खालील विधानांचे परीक्षण करावं, योग्य पर्याय निवडा. आता बघा, रायरेश्वर पासून ते शिंगणापूर पर्यंत पसरलेला डोंगर रांगेला सातपुडा पर्वत असे म्हणतात. खरं तर सातपुडा पर्वताचा आणि या रायरेश्वर शिंगणापूरचा काहीही संबंध येत नाही, कारण कारण ही रांग येते तुमची सातारा जिल्ह्यामध्ये, त्यामुळे सातारा ते सांगलीमध्ये येणारा हा जो भाग आहे रायरेश्वर ते शिंगणापूर, त्यामुळे तो शंभू महादेव डोंगर रांगांमध्ये येतो, त्यामुळे हे पर्याय कट आहे, चुकीचा आहे. गोदावरी व तापी नदी खोऱ्यांना वेगळी करणारी सातमाडा अजिंठा डोंगर रांग आहे, हे मात्र बरोबर आहे, हे मात्र बरोबर आहे. बघा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्ही या डोंगर रांगा पाठच करून घ्या. बघा मी तुम्हाला थोडक्यात इथं डोंगर रांगा काढून देतो बघा, आणि हे तुमच्या तोंडपाठ असलं पाहिजे, याच्यावरच सगळ्यात जास्त प्रश्न येतात बघा. या डोंगर रांगांचा हा जो चार्ट आहे, हा चार्ट कायमस्वरूपी लक्षात घेऊन घ्या. आता बघा, इथून तुम्हाला अमरकंटक इथून नर्मदा नदीचा उगम होतो, नर्मदा नदी, त्यानंतर इथून बैतूल येथून तापी नदीचा उगम होतो, त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथून गोदावरी नदीचा उगम होतो, त्यानंतर या ठिकाणी महाबळेश्वर येथून भीमाशंकर येथून भीमा नदीचा उगम होतो, आणि महाबळेश्वर येथून आपण जर विचार केला तर कृष्णा नदीचा उगम होतो. अशा पद्धतीने या डोंगर रांगा आहेत. मग या कोणत्या डोंगर रांगा आहेत त्याचे नाव लिहितो बघा. ही आहे विंध्य पर्वत,
आहे विंध्य, हा आहे तुमचा सातपुडा पर्वत बघा, ही आहे तुमची सातमाळा अजिंठा डोंगर रांग, सातमाळा अजिंठा डोंगर रांग. त्यानंतर ही आहे तुमची हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग. ओके, ही आहे तुमची शंभू महादेव डोंगर रांग, ही आहे तुमची शंभू महादेव. अशा पद्धतीने आपल्याला डोंगर रांगांचं काय दिसतंय इथं विभाजन दिसून येत आहे. आणि यावरून तुम्हाला खूप सारे प्रश्न येत आहेत की कोणती डोंगर रांग कोणाचा भाग आहे. आता ही शंभू महादेव जी डोंगर रांग आहे ही रायरेश्वर पासून निघते. खर तर ती आपण जर विचार केला तर महाबळेश्वर इथून निघते, महाबळेश्वर जवळून निघते, पण रायरेश्वर पासून तर शिंगणापूर पर्यंत ही पसरलेली आहे. ही कळसुबाई या शिखरापासून निघते, ही जवळपास तोला शिखरापासून निघते. आणि आपण जर बघितलं सातपुडा साबरमती ते जवळपास फाल्गु नदी बिहार पर्यंत सातपुडा पर्वत पसरलेला आहे. इकडे चित्तोडगड पासून तर सासाराम पर्यंत तुमचा विंध्य पर्वत पसरलेला आहे. म्हणजे तुम्हाला हे पण माहित पाहिजे. सो अशा पद्धतीने तुम्हाला या डोंगर रांगांवर 101% क्वेश्चन येतात. आतापर्यंत 30-40 प्रश्न एमपीएससीने या डोंगर रांगांवर विचारले असतील. म्हणजे खूप खूप मेजर टॉपिक आहे, महत्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. खालील विधानांची सत्यता तपासा व योग्य पर्याय निवडा. अहमदनगर जिल्ह्यात 1920 साली पहिला साखर कारखाना राहुरी येथे सुरू झाला. चुकीचं आहे, हा हरेगाव येथे, हरेगाव या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हरेगाव या ठिकाणी खर तर श्रीरामपूर जवळ हा 1920 मध्ये बेलापूर शुगर इंडस्ट्रीज म्हणून नावाचा हा कारखाना 1920 मध्ये सुरू झाला होता, नगर जिल्ह्यातच, अहिल्यानगर जिल्ह्यात. पण हा इथं हा पर्याय चुकलेला आहे कारण राहुरी नाहीये. अहमदनगर जिल्ह्यात 1950 साली पहिला सहकारी तत्वावरचा लोणी प्रवरानगर इथे कारखाना उभारण्यात आला होता, हा बरोबर आहे. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रयत्नांनी पहिला सहकारी साखर कारखाना हा अहिल्यानगर, आता याचं नाव पण बदललेलं आहे, लक्षात राहू द्या. अहमदनगर नाही म्हणायचं तर आता याला अहिल्यानगर म्हणायचं आहे. सो अशा पद्धतीने याचं फक्त ब आन्सर बरोबर आहे, अ मात्र या ठिकाणी चूक आहे. असं तुम्हाला इथं एक्झॅक्ट तुम्हाला जर इलिमिनेशन मेथड माहित असेल, थोडस इलिमिनेट करता येत असतील पर्याय, तर तुमचं उत्तर हमखास या ठिकाणी निघू शकतं. चला नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील टिंब भागात प्रामुख्याने केंद्रित वसाहती आहेत. तर महाराष्ट्रामध्ये जर आपण आता बघा, कोकण मध्ये तर काही केंद्रित लोक राहणार नाही, विखुरलेले आहेत. घाटमाथ्यावर पण लोक केंद्रित राहणार नाही, विखुरलेले आहेत. आणि पूर्व विदर्भाच्या टेकड्यांचा प्रदेश आहे, या ठिकाणी टेकड्या आहेत म्हटल्यावर इथेही लोक एकत्र राहणार नाहीत. मग कुठे एकत्र राहतील लोक? जिथं राहण्याच्या सुविधा आहेत, जिथं आपल्याला शेती करता येणार आहे, जिथं उद्योगधंदे असतील, त्या ठिकाणी केंद्रीकरण झालंय. खास करून दख्खनचं पठार किंवा उत्तर भारतीय मैदान या भागात आपल्याला केंद्रित वसाहती आढळून येतात. अदरवाईज पश्चिम घाट विचारलं असतं, सह्याद्री विचारलं असतं तर इथं विखुरलेल्या वसाहती उत्तर आलं असतं. त्यामुळे लक्षात राहू द्या, दख्खनचं पठार याचं उत्तर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता पुन्हा इथं शिखरे आणि जिल्हे यांच्या जोड्या लावा. आता इथं शिखरे आणि उंची पण नाही विचारले, शिखरे आणि जिल्हे यांच्या जोड्या लावा असा प्रश्न विचारलाय बघा. अस्तंबा हा डोंगर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. साल्लेर हे येतं तुमचं नाशिक मध्ये. चिखलदरा आहे तुमचं अमरावतीमध्ये. आणि हरिश्चंद्रगड आहे तुमचं अहिल्यादेवी नगर किंवा अहमदनगर जिल्ह्यामध्ये. आता आपण जर बघितलं तर अस्तंबाची उंची 1325 मीटर आहे, मी लिहून देतो वाटलं तर. साल्लेरची उंची आहे 1567 मीटर, हे महाराष्ट्रातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं शिखर आहे. त्यानंतर हरिश्चंद्रगडची आहे 1424 मीटर उंच. आणि चिखलदरा आहे जवळजवळ, आता चिखलदऱ्यामध्ये काही जणांचं थोडस या ठिकाणी 1115 दिलेली आहे, काही ठिकाणी 1117 मीटर उंची दिलेली आहे. सो हे अशा पद्धतीने आपल्याला यांची उंची पण लावता येते. पण विचारलेलं काय, जिल्हे आणि शिखर. मग आपल्याला सगळे असे शिखर आणि जिल्हे यांच्या जोड्या लावा माहीतच असल्या पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे 2023च्या पूर्व परीक्षेचं विश्लेषण, म्हणजे जी रिसेंट परीक्षा झालेली आहे, शेवटची परीक्षा झाली आहे. त्याच्यानंतर अजूनपर्यंत दुर्भाग्य आहे की अजूनपर्यंत डिपार्टमेंटल पीएसआयच्या परीक्षांचं ग्राउंड पण झालेलं नाही आहे. पण आता नवीन परीक्षा होण्याची शक्यता आहे. 92 जागांचं मागणीपत्र येणार आहे लवकरच. मागच्या परीक्षांचं ग्राउंडची पण सुरुवात होईल. ती थोडीशी वादात अडकलेली भरती आहे, तर काय होतं आपल्याला पुढील काळात कळेलच. पण 100% त्याचं ग्राउंड होईल.
तर मग बघा ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे, तर आपल्याला राष्ट्रीय उद्याने आणि जोड्या लावा. आता योगायोगाने सगळे महाराष्ट्रातलेच दिलेत. महाराष्ट्रामध्ये एकूण 6 राष्ट्रीय उद्यान आहेत. किती आहेत? 6 राष्ट्रीय उद्याने आहेत. भारतामध्ये 107 राष्ट्रीय उद्यान आहेत. 107 राष्ट्रीय उद्याने भारतामध्ये आहेत आणि त्यापैकी 6 महाराष्ट्रामध्ये. ताडोबा हे आहे तुमचं चंद्रपूरमध्ये, म्हणजे अ च एकच आहे. अ च एक असणारा ऑप्शन शोधा. हा इलिमिनेट झाला, हा इलिमिनेट झाला, म्हणजे 2 50-50 मध्ये आलो आपण. त्यानंतर जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे पेंच नागपूरलाच आहे, म्हणजे अ च 2 आहे. अ च 2 आहे म्हणजे सॉरी ब च 2 आहे. ब च 2 आहे म्हणजे 3 नंबरचं उत्तर आलेलं आहे. म्हणजेच घुगामळ अमरावतीमध्ये आहे, नवेगाव गोंदियामध्ये 1 2 3 4 सलग दिलेला आहे. काही फार कठीण नाहीये. लगेच इलिमिनेट करा. इलिमिनेट करून उत्तर काढता येतं जरी माहित नसेल तरी. मग उरले 2 कोणते आहेत? संजय गांधी नॅशनल पार्क आहे तुमचं बोरवली, म्हणजे मुंबई उपनगर मध्ये. आणि दुसरं आहे तुमचं सहावं आहे तुमचं सह्याद्री म्हणण्यापेक्षा त्याला पण चांदोली राष्ट्रीय उद्यान म्हणा. ते सासाकोर, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर याच्या बॉर्डरवर आहे. सो असे 6 राष्ट्रीय उद्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, लक्षात राहू. सर्वाधिक राष्ट्रीय उद्याने मध्य प्रदेश राज्यामध्ये आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या स्थानाविषयी खालील विधानांचा विचार करा. हा क्वेश्चन थोडासा आहे ना संदिग्ध होता. खरं तर यासाठी मी पण रेफरन्स दिले होते, पण आयोगाने तरीही याचं उत्तर बदललेलं नाहीये. मग नेमकं काय आहे बघा, पूर्व पश्चिम आशियाच्या दरम्यान भारताला मध्यवर्ती स्थान लाभलं, हे बरोबर आहे. पूर्व पश्चिम आशियाच्या मध्यवर्ती भारत आहे. भारताच्या जगाशी असलेला सागरी संपर्काचा इतिहास भूभागावरील सहसंबंधापेक्षा जुना आहे. आता खरं तर प्राचीन काळापासून विचार केला तर तिथं भूभागाचा संदर्भ जास्त ऐतिहासिक वाटतो. पण जर आपण आधुनिक काळाचा विचार केला तर सागराचा संबंध जुना वाटतो. पण इथं त्यांनी सागरी संपर्काचा इतिहास भूभागावरील सहसंबंधापेक्षा जुना आहे असं बरोबर आहे. पण तरी हे उत्तर आयोगाने काय दिलेलं आहे? चुकीचं दिलेलं आहे. स्टेट बोर्डचं वाक्य आहे या ठिकाणी. हिंदी महासागर, आता बघा इथं ड ऑप्शन जो आहे ना हा सरळ सरळ चुकलेला आहे बघा. भारताच्या उत्तर पूर्व दिशेला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान देशाच्या सीमा आहेत. आता हे उत्तर पूर्वेला आहेत का? तर हे पश्चिमेला आहेत, वायव्य दिशेला आहेत. त्यामुळे हे सरळ सरळ चुकलेले आहेत दोघही, बरोबर ना. म्हणून डी इथेही डी गेला, इथेही डी गेला, म्हणून हे उत्तर 50% मध्ये होतं. पण बऱ्याच जणांना याचं उत्तर एबीसी वाटलं, पण याचं उत्तर ए आणि सी हे आयोगाने दिलेलं आहे. कारण हिंदी महासागरावर भारता इतका लांब समुद्र किनारा इतर कोणत्याही देशाला लाभलेला नाही, हे तेवढंच सत्य आहे. पण प्रॉब्लेम हा आहे की दुसरा जो पर्याय आहे जो बरोबर वाटत होता तो मात्र चुकीचा दिलाय. कारण यापूर्वी आपले भूसंबंध जास्त जुने राहिलेले आहेत. खैबर खिंडीतून आपल्याकडे बऱ्याचदा आक्रमण झालेली आहेत अफगाणिस्तान मार्गे, त्यामुळे भूखंडाचा इतिहास जास्त जुना आहे. सागराचा इतिहास आपण का जास्त जुना मानत नाही? कारण जेव्हा आपल्याकडे वास्को द गामा भारतात आला तेव्हापासून आपल्याकडे सागरी संबंधांचे पुरावे सापडतात, पण भूसंबंधांचे जुने पुरावे आपल्याकडे दिसून येतात. त्यामुळे याचं उत्तर ए आणि सी दिलेलं आहे. याचं स्पष्टीकरण पण व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारताचा अक्षरवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार यांचा फरक किती आहे? आता तुम्हाला या प्रश्नाच्या आन्सरसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मॅपिंग जी आहे भारताची, मी इथं शॉर्ट मध्ये काढतोय, जागा कमी आहे बघा, समजून घ्या त्याला. ओके, आता बघा या ठिकाणी जर आपण विचार केला तर आपलं अक्षरवृत्तीय विस्तार जर बघितलं तर 8°4' उत्तर अक्षरवृत्त ते 36°6' उत्तर अक्षरवृत्त हा आपला अक्षरवृत्तीय विस्तार आहे. हा उत्तर अक्षरवृत्त इथं लिहितो वाटलं तर उत्तर अक्षरवृत्त, हे पण उत्तरात. त्यानंतर रेखावृत्तीय विस्तार जर आपण विचार केला तर 68°7 पूर्व रेखावृत्त ते 97°25 पूर्व रेखावृत्त हा रेखावृत्तीय विस्तार आहे. म्हणजे या दोन रेखावृत्तांमध्ये आपलं स्थान आहे, या दोन अक्षरवृत्तांमध्ये. आपण जर बघितलं इथं हा पण फरक जवळजवळ 29 अंशांचा येतो, हा पण फरक जवळजवळ 29 अंशांपेक्षा जास्त आहे. खरं तर अक्षरवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्ताराचा फरक हा 29 अंश पेक्षा जास्त आहे. जास्त आहे तो, पण 30 पेक्षा जास्त नाही, 30च्या आत आहे. म्हणून 29च्या वरचा सगळा आकडा येऊ शकतो. या प्रश्नाचं उत्तर जेव्हा मी अनालिसिस घेतलं होतं तेव्हा मी 29च दिलं होतं, आन्सर की आलेली नव्हती. बऱ्याच जणांनी याचं उत्तर कोणी 30 कोणी 31 सांगितलं होतं, पण मी ॲक्युरेट हे मोजून अंदाज घेऊन याचं उत्तर सांगितलं होतं. त्यामुळे याचं उत्तर काय
29 अंशापेक्षा जास्त अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार आहे. मी तुम्हाला इथं फरक समजून सांगितलेला आहे. आपली उत्तर दक्षिण लांबी 3214 किलोमीटर आहे, तर पूर्व पश्चिम लांबी आपली 2933 किलोमीटर आहे. हे पण लक्षात राहू द्या. आपलं एकूण क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर आहे आणि नवीन सागरी किनाऱ्यानुसार आपल्याला 11,098 किलोमीटरचा सागरी किनारा नवीन आकडेवारीनुसार लाभतो. अगोदर तो 7,517.5 होता. आपल्या 7 देशांना सागरी सीमा लागलेल्या आहेत. हा सुद्धा प्रश्न डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेला परराष्ट्र संबंधांमध्ये येऊन गेलेला आहे. 7 देश भूसीमा आणि 7 देश जलसीमा आहेत, लक्षात राहू द्या. चला नेक्स्ट क्वेश्चन. जोड्या जुळवा. आता हा जिल्हा आणि त्याची निर्मिती याच्यावरचा क्वेश्चन आहे. तर बघा, मी यावर एक व्हिडिओ पण घेतलेला आहे, तुम्हाला बघता आला तर बघून घ्या आपल्या युट्यूब चॅनलवर. जिल्हे आणि त्याचे निर्मिती यांचा एक व्हिडिओ आपण घेतलेला आहे, मॅप पॉइंटिंग घेतलेली आहे. बघा, पालघर जिल्हा हा 2014 ला लेटेस्ट मध्ये निर्माण झालाय, त्यामुळे अ च 1 आहे. अ च 1 आहे, त्यामुळे हे 2 पर्याय इलिमिनेट होऊन गेले. मग 2 मध्ये आलं आपलं उत्तर आता 50% मध्ये. मग गोंदिया जिल्ह्याची निर्मिती मात्र 1999 ला झाली होती, म्हणून ब च हे 3 आहे. ब च 3 आहे म्हणजे 2 नंबरचं उत्तर आहे. धुळे जिल्ह्याची नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती 1998 ला झाली होती आणि गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती ही 1982 ला झालेली आहे. सजला गड, मुंबई व नंदही गोपाला ही ट्रिक्स आहे, ही लक्षात ठेवा. तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून माझा जिल्हा निर्मितीचा बघून घ्या, मी इथं डिटेल घेणार नाही. चला, खालीलपैकी कोणती भीमा नदीची उपनदी नाही. आता भीमा नदीची नद्यां माहित पाहिजे आपल्याला. बघा, नद्यांवर खूप प्रश्न येतात, तुम्ही मागच्या अनालिसिस बघा. नदी चॅप्टरवर आपल्याला कंपल्सरी प्रश्न असतात. साधारण 10 प्रश्न डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेला येतात, त्याबद्दल मी डिटेल नंतर बोलणारच आहे. परंतु तुम्हाला माहित पाहिजे की नद्या ह्या प्राकृतिक भूगोल या चॅप्टरवर जास्त क्वेश्चन विचारतात. म्हणून बघा, भीमा नदीची कोणती उपनदी नाहीये, तर इथं तेरणा ही भीमा नदीची उपनदी नाहीये, कारण तेरणा ही मांजरा नदीची उपनदी आहे. खरं तर मांजरा ही गोदावरीची उपनदी आहे, त्यामुळे तेरणा ही इनडायरेक्टली गोदावरीची उपनदी आहे असं म्हणता येईल. त्यामुळे भामा ही भीमेची उपनदी आहे, मान ही भीमेची उपनदी आहे, सीना सुद्धा भीमेची उपनदी आहे. तर कोणती नाही, तर कोणती नाहीये, मग उत्तर काय आपलं तेरणा ही भीमेची उपनदी नाहीये. तर आपण बघू शकतो भीमा नदीचा उगम भीमाशंकर या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये होतो आणि आपण बघू शकतो बघा इथं भामा, त्यानंतर इथं मान नदी बघा या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि ही सीना नदी दिसेल. बघा, या नद्या सोडून तेरणा नदी आपल्याला इथं कुठेही दिसणार नाही. त्यामुळे तुम्हाला पूर्ण उपनद्या प्रत्येक नदीच्या पाठ असणं आवश्यक आहे किंवा माहित असणं आवश्यक आहे. चला नेक्स्ट, योग्य जोड्या जुळवा. आता विद्यार्थी मित्रांनो, इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो. हा प्रश्न कंबाईन ग्रुप सी 2025 ला रिपीट झालाय. आता जे माझे मित्र बंधू हे लेक्चर बघत असतील त्यांनी व्यवस्थित बघा जरा, की आयोग डायरेक्ट रिपीट क्वेश्चन उचलतंय. म्हणजे डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेचे 2 प्रश्न आपल्या कंबाईनच्या एक्झाम मध्ये रिपीट झालेले या आताच्या काळात, आणि हा प्रश्नचा डायरेक्ट रिपीट आहे. डायरेक्ट 2025च्या ग्रुप सी च्या प्रिलिम्सला हा प्रश्न डायरेक्ट रिपीट आहे. चुकायचा संबंधच नाही आला पाहिजे. म्हणून PYQs अनालिसिस किती महत्वाचं आहे मी डिपार्टमेंटलच्या विद्यार्थ्यांनाही सांगतो, कारण तुम्ही कदाचित ते जास्त करत नसणार, इतर विद्यार्थी ते जास्त करतात, MPSC चे विद्यार्थी जास्त करतात, मी सुद्धा करतो. लगातार 2 मेन्सला होतो मी ग्रुप सी च्या, कदाचित आताही राहील. तर त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला हे सांगू इच्छितोय की PYQ अनालिसिस मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे आपला. त्यानंतर बघा, मॅंगनीजचे साठे कुठं आहेत, तर मॅंगनीज हे चिखला या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. मी याचे संदर्भ पण दिले तुम्हाला आपल्या पुस्तकातून आलेले. त्यानंतर लोह खनिज माहिती आहे आपल्याला. आता इथं काहीच माहित नाही, मला लोह खनिज माहिती आहे, सुरजागड आहे म्हणून. ब च 1 असणारे ऑप्शन बघा, इथं 1 आहे, हे 1 आहे, म्हणजे इथं हा प्रश्न हा मुद्दे 50% मध्ये आपण येतो. बघा, 50% मध्ये आन्सर कसं आणायचं लक्षात घ्या. त्यानंतर बघा, क्रोमाइडचे साठे हे मात्र जाणवलेलं आहेत, म्हणजे ड च 2 आहे. ड च 2 असणारा ऑप्शन या ठिकाणी दिसतोय आपल्याला, तो म्हणजे 3 नंबरचा. बघा, हा ऑप्शन आहे, म्हणजे अ च 3 चिखला, ब च 1 लोहखनिज सुरजागड आणि बॉक्साईट आहे उदगिरीला आहे. उदगीरी या ठिकाणी कोल्हापूरमध्ये बॉक्साईटचे साठे आढळून येतात. तर बघा, मग कोणतं कुठं आहे तर आपण बघू शकतो. बघा,
गडचिरोली जिल्ह्यामध्ये देऊळगाव परिसरचा लोकखनिजासाठी प्रसिद्ध आहे. त्यासोबत दमकोट, देऊळगाव, बघा इथं सुरजागडचा उल्लेख आला, पडवी, भामरागड या ठिकाणी लोकखनिज सापडतात आणि लोकखनिजाचे सर्वाधिक साठे गडचिरोलीतच सापडतात. हे पण प्रश्न येऊन गेलेला, हा पण प्रश्न येऊन गेलेला एमपीएससी ला. त्यानंतर बघा भंडारा गोंदियामध्ये मॅग्नीजचे साठे सर्वात जास्त आहे आणि त्यामध्ये पण आपल्याला चिखला, बघा इथं इथं चिखलाचा संदर्भ आला. नंतर डोंगरी बुद्रुक, लोहार डोंगरी, बेल डोंगरी, कुरमुडा, सीतासावंगी, माधरी, कोडेगाव, पाल, बुरजुंग, सातक, गोकुळडो काहीही विचारू शकतात. त्यामुळे संदर्भ बघा आपल्या पुस्तकातून आहेत. त्यानंतर बघा शाहूवाडी, मोगलगड, मानबेट, चंदनगड, उदगिरी, बघा धनगरवाडी, कासरवाडा, रागेवाडी, राधानगरी, बाकी, गारगोटी इथं सगळ्या ठिकाणी बॉक्साईटचे साठे सापडतात बघा. त्यानंतर बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जानोली, बागदा, कणकवली तसेच भंडारा या ठिकाणी तुम्हाला कशाचे साठे सापडतील? क्रोमाइटचे साठे इथं सापडतील. इव्हन नागपूरच्या टाकामध्ये पण क्रोमाइटचे साठे आपल्याला दिसून, तर या ठिकाणी असा हा प्रश्न तुम्हाला सरळ सरळ विचारलेला दिसून येत आहे. म्हणजे आयोग अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला विचार. त्यानंतर बघा महाराष्ट्रातील खालील दिलेल्या जिल्ह्यापैकी 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्येची घनता. आता आपल्याला थोडंसं गुगली गेलंय, मधल्या जिल्ह्यांची घनता विचारलेली आहे. त्यामुळे आपल्याला ऍटलिस्ट गेस माहित पाहिजे कोणाची किती असेल. आता तुम्हाला माहित सांगतो मी, वाशिम 244 आहे, हिंगोली सुद्धा 244 आहे, अमरावती मात्र 237च आहे. तर सर्वात जास्त इथं 253 चौरस किलोमीटरची घनता ही गोंदिया जिल्ह्याची येते. हा सुद्धा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो रिपीट झालाय, 2-3 वेळा हा प्रश्न रिपीट झालेला एमपीएससी ला. रिपीटेड क्वेश्चनची संख्या लक्षणीय आहे आयोगाकडून, त्यामुळे लक्षात ठेवा आयोग रिपीट खूप करत आहे. बघा 253 गोंदिया, वाशिम 244, हिंगोली 244, अमरावती 236. हे मी ऑलरेडी तुम्हाला अनालिसिसने सांगितलं. महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या वनांनी व्यापलेलं आहे? आता या प्रश्नावर पण बऱ्याच जणांनी आक्षेप घेतला होता की सौदी सरांमध्ये काटेरी वनांचा उल्लेख जास्त आहे. पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, यासाठी संदर्भ हे फॉरेस्ट रिपोर्टच घ्यायचा, लक्षात घ्यायचा. आणि फॉरेस्ट रिपोर्ट नुसार महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वन ही पानगळतीचे वन आहेत, म्हणजे यांना आपण पानझडी वन असं म्हणतो. शुष्क पानझडी आणि आर्द्र पानझडींची संख्या जास्त आहे, त्यात पण शुष्क पानझडी आपल्याकडे जास्त आहे. त्यामुळे पानझडी आहे म्हणून फक्त अ हे आपलं आन्सर आहे. या ठिकाणी लक्षात राहू द्या. याचं उत्तर बऱ्याच जणांनी काटेरी लिहिलेलं आहे, म्हणजे फक्त ड लिहिलेलं आहे, पण नाही, हे उत्तर नाहीये. तर उत्तर आहे पानगळतीचे वन. मग बघा तुम्हाला एक चार्ट दाखवतो मी, कोणती वन किती किती आहेत. उष्ण कोरडे पानझडी 57.41%, आर्द्र 29.84, उष्ण निमसदाहरित 7.73, उष्ण रुंद पर्णीचे 1.54, उष्ण काटेरी 1.2% आहेत फक्त, दलदलीचे 0.08% आहेत, वनक्षेत्र 2.38% आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला सर्वाधिक वन कोणती, हा प्रश्न एमपीएससी ने विचारलेला आहे. सो लक्षात राहू द्या. चला नेक्स्ट, खालीलपैकी कृष्णा नदीच्या उपनद्यांची योग्य जोडी कोणती, असा प्रश्न आपल्याला विचारलेला. बघा मग मी परत म्हटलो होतो, नद्या आयोगाच्या फेवरेट आहे, नद्यांवर आयोग प्रश्न 100% विचारतं. तर आपल्याला दिसेल, आता लक्षात घ्या, भवानी आहे ना, भवानी ही कावेरीची उपनदी आहे. कब्बानी, अर्कावती, सुवर्णवती, वतीवती आल्या, वतीवती म्हणजे कावेरी, लक्षात राहू द्यायचं. बघा इथे हेमावती म्हणजेच कावेरीचीच उपनदी ही पण. हा मुसी सुद्धा, अर्कावती सुद्धा. हा कोयना ही कृष्णेची उपनदी आहे, बरोबर बरोबर आहे. पण प्राणहिता ही गोदावरीची उपनदी आहे, त्यामुळे हाही पर्याय कट झाला आपला. मग मलप्रभा आणि तुंगभद्रा या मात्र कृष्णेच्या उपनद्या आहेत, म्हणून आपलं उत्तर आहे क्रमांक 4. लक्षात घ्या, माझ्या लिहिण्यामध्ये गडबड होत असेल म्हणून तुम्ही कदाचित उत्तर वेगळं पकडून घ्याल, तर उत्तर काय आहे आपलं 4 आहे, मलप्रभा आणि तुंगभद्रा याचं उत्तर आहे. सो लक्षात राहू द्या. चला पुढचा क्वेश्चन, वृक्षाचे लाकूड अत्यंत मऊ असल्याने खाडी पेटीतील काड्या बनवण्यासाठी त्याचा उपयोग करतात. आता बऱ्याच जणांनी या प्रश्नाचं उत्तर पाईन पकडलं होतं. मी सांगितलं पण होतं की याचं उत्तर शाल्मली आहे, कारण हा प्रश्न रिपीट आहे. मी परत म्हणतो, पीवायक्यू बघा आयोगाचे, तेच तुमचं काय आहे, तुमचं आन्सर्सचं काम सोपं करणार आहेत, लक्षात राहू द्या. म्हणून बघा शाल्मली याचं उत्तर आहे. हे मऊ असल्या कारणाने आपण त्याला
काड्या बनवण्यासाठी वापरतो, तसं पाईनही आहे, पण पाईन पासून कागदाचा लगदा वगैरे बनवतात, त्याच्यापासून आगपेड्या बनत नाहीत. सागवान आपण फर्निचर साठी वापरतो आणि तेंदू आपण विडी उद्योगामध्ये तेंदूपत्ता हे बिड्या बनवण्यासाठी वापरत असतो. सो आपल्याला हे वृक्ष आणि त्याचे उपयोग वर प्रश्न आहेत ते माहित असले पाहिजे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षा 2017, 2021, 2023 PYQ चं डिटेल अनालिसिस घेतलेलं आहे. असंच आपण सगळ्याच विषयांचं घेणार आहोत आणि अगदी खोलात जाऊन घेणार आहोत. सो यासाठी तुम्ही आपला जो टेलिग्राम चॅनल आहे डिपार्टमेंटल डेली क्विज, ही PDF पण मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करणार आहे. तुम्ही व्हिडिओ बघून झाल्यावर किंवा मला तुम्ही व्हॉट्सअपला 8507464444 या नंबरवर व्हॉट्सअपला हाय करा, म्हणजे मलाही कळेल कोणी हे लेक्चर शेवटपर्यंत बघितलेलं आहे आणि त्याने मला हाय केलाय, मी त्याला ही PDF पाठवेल जेणेकरून त्याला प्रॅक्टिस करता येईल. आणि या टेलिग्राम चॅनलला पण तिथं लिंकवर क्लिक करून तुम्हाला ती जॉईन करता येईल. तिथं आपण वेगवेगळी डिपार्टमेंटलची माहिती टाकत असतो. चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. आजसाठी इथं थांबूया. धन्यवाद.